तर एक प्रेशर कुकरमध्ये 2 चमचे तूप घ्यायचे, गरम करून घ्यायचे त्याला छान, आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आपल्याला घालून घ्यायचं आणि 4 लाल मिरच्या बिया सहित आपल्याला त्याच्यात घालायच्या। तुम्हाला जर बिया नको असेल तर तुम्ही बिया काढू शकता, पण थोडंसं तिखट चांगलं लागतं खायला। आणि त्याच्यानंतर त्याला 1 मिनिट फ्राय करायचं आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक चिरलेला आपल्याला त्याला 1-1.5-2 मिनिटं छान सोनेरी रंग येईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा आहे। मोठ्या आचेवरच फ्राय करायचं आहे। हे बघा आता मस्त रंग आलेला आहे, त्याला छान फ्राय झाला आहे। आता त्याच्यामध्ये 2 चमचे अद्रक लसूण असा ठेचलेला घालून घ्यायचा आहे। अद्रक लसूणची पेस्ट देखील तुम्ही वापरू शकता, पण ठेचलेला अद्रक लसूणाची टेस्ट खूप जबरदस्त लागते ह्या रेसिपीमध्ये। त्याला देखील 1-1.5 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे। आणि आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो असा जाडसर कापून त्याच्यामध्ये घालून त्याला 1 मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, 1 चमचा लाल तिखट त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे, अर्धा चमचा चिकन किंवा मटन मसाला कुठलाही वापरा आणि अर्धा चमचा धने पावडर आपल्याला टाकायची आणि त्याला देखील फ्राय करायचं आहे। आता सुरुवातीला थोडंसं कोरडं आहे हे, पण त्याच्यात पाणी ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित फ्राय होतं ते 1-1.5 मिनिट त्याला फ्राय करून घ्यायचं आणि मग हे बघा आता त्याच्यात पाणी ॲड करायचं आणि पाणी टाकल्या थोडंसं पाणी टाकायचं आणि टाकल्या बघा ते आजूबाजूला जो तळाला जो चिटकलेला मसाला आहे ना तो सगळा एकत्रित व्हायला सुरुवात झाली आहे। हे बघा आता पूर्ण मसाला सुटलेला आहे। आता हे पाणी आटेपर्यंत त्याला आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे अशा रीतीने। आता त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बटाटा असा जाडसर कापून घालून घ्यायचा आहे, त्याला देखील मिक्स करून घेऊ मस्त। आता इथे अर्धी वाटी मसूर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याला देखील त्याच्यामध्ये घालून मस्त फ्राय करून घ्यायचं आहे हे अशा रीतीने। आता त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून प्रेशर कुकरचं 3 ते 4 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्याच्या। तर 4 शिट्या त्याच्या काढून घेतलेल्या आहेत आणि डाळ बघा किती सुंदर दिसते। तुम्हाला जर घट्ट डाळ हवी असेल तर तुम्ही अशा रीतीनेच खाऊ शकता, पण आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू, थोडंसं पाणी ॲड करायचं आहे फक्त, त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। परत त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे। तुपाने शेवटी तूप घातलं ना तर त्याने मस्त छान अशी शाईन येते आणि थोडंसं मस्तपैकी फ्रेश कोथिंबीर त्याच्यात घालून घ्यायची आणि हे बघा किती सुंदर, इतकी सुंदर आणि भन्नाट रेसिपी लागते ना। तुम्ही ट्राय करा आणि मग मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की कशी झाली आहे। खूप जबरदस्त अशी टेस्ट आहे। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।